तीही एक दिवाळी होती, सगळे सोबत असायचे. तीही एक दिवाळी होती, सगळे सोबत असायचे. चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे. खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी. नाती गोती तर असायचीच आणि असायचे शेजारी. शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला. फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची. बरं का, फराळासाठी तर अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची. वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी फुलायची. नाही स्पर्धा, नाही शर्यत, नाही कसली बरोबरी. नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मिळे घरोघरी. मला आठवतंय मी आणि आई जेव्हा दिवे लावायचो. पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. इतका व्हायचा लख प्रकाश, नसेल तितका मंदिरातही. अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही. आजही होते दिवाळी, फक्त घरात असतात लोक चार. बरं का, आजही होते दिवाळी, फक्त घरात असतात लोक चार. कंदील लागतो दारी अन फटाके तर उडतात फार. एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची इच्छा हो. एक मेसेज टाकला की पोहोचून जातात शुभेच्छा. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. बरं का, शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. अन माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला. कुठे हरवले कुणास ठाऊक फराळांचे ते सोहळे. फराळातही आले आहेत रामबंधू आणि चितळे. खास दिवाळीच्या खरेदीसाठी आता वेळ मिळत नाही. बरं का, खास